अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध खत विक्रीचा पर्दाफाश, मोठ्या प्रमाणावर साठा जप्त, गुन्हा दाखल। अहिल्यानगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या पथकाने राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे विनापरवाना खत विक्री करणाऱ्या चैतन्य हार्डवेअर दुकानावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत खत साठा जप्त केलाय। या कारवाईत एकूण 7,49,730 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे। 10 जून रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गौसाने आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली खत निरीक्षक व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चैतन्य हार्डवेअर, वळण रस्ता, पाथरे खुर्द येथे छापा टाकला। या कारवाई दरम्यान तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, पंचायत समिती कृषी अधिकारी गणेश अनारसे हेही उपस्थित होते। गोदामाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर 50 किलोच्या गोण्या, 10 किलोच्या बादल्या आणि 1 लिटरच्या खताच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवलेल्या असल्याचे आढळून आले। सदर ठिकाणचे संचालक संदीप यमाजी जाधव यांच्याकडे खत विक्री किंवा साठवणुकीसाठी कोणतेही वैध परवाने अथवा आवश्यक दस्तऐवज नसल्याचे तपासणीतून उघडकीस आले। त्यामुळे पंचसाक्षीदारांच्या उपस्थितीत पंचनामा करून संपूर्ण साठा जप्त करण्यात आला। या प्रकरणात खत नियंत्रण आदेश 1995, 1985 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत तरतुदींचा भंग झाल्याचे निदर्शनास आले आहे। सदर ठिकाणी तत्काळ खत विक्री बंदी आदेश बजावण्यात आला असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी बांधवांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा कृषी विभाग कटिबद्ध आहे। शेतकऱ्यांनी अधिकृत परवाना धारक कृषी सेवा केंद्राकडूनच खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करावी। खरेदीच्या वेळी रीतसर पावती घेऊन ती जतन करावी। अशा प्रकारांबाबत तक्रारी असल्यास कृषी विभागाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।